आज तातडीने पत्रकारांना या ठिकाणी बोलवण्याचं कारण म्हणजे येणाऱ्या 12 तारखेला सर्व आंबा बागायतदार आणि काजू बागायतदारांचा मोर्चा हा कलेक्टर ऑफिस सिंधुदुर्ग येथे आपण सगळे आंबा बागायतदार म्हणजे वेंगुर्ल्याचे आंबा बागायतदार, मालवणचे आंबा बागायतदार, सिंधुदुर्ग जिल्ह्यातले सगळेच आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी यांचा आक्रोश मोर्चा हा 12 मार्चला सन्माननीय शेतकरी कामगार संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण घेऊन शासनासमोर आमच्या मागण्या घेऊन जाण्यासाठी हा मोर्चा आपण त्या ठिकाणी घेऊन जातोय। खरं तर कालच महाराष्ट्र राज्याचं बजेट त्या ठिकाणी सादर झालं, परंतु त्यात जी नुकसान भरपाई जाहीर झाली त्या नुकसान भरपाई त्यांचे जे निकष आहेत त्या निकषात आमचा कुठलाही आंबा बागायतदार किंवा काजू बागायतदार त्या ठिकाणी बसत नाही। खरं तर आमची मागणी होती की सरसकट कर्जमाफी, सरसकट नुकसान भरपाई काजू बागायतदार आणि आंबा बागायतदारांना मिळाली पाहिजे। माफक अपेक्षा घेऊन आम्ही गेले काही दिवस आंबा बागायतदार आणि काजू बागायतदार हे शासनापुढे आमचं गाऱ्हाणं मांडतोय, परंतु जी काय कालची जी नुकसान भरपाई जाहीर झाली किंवा नुकसान भरपाई नाही कर्जमाफी जी जाहीर झाली ही फक्त आमच्या आंबा बागायतदार आणि काजू बागायतदारांच्या तोंडाला पानं पुसणारी ही नुकसान भरपाई असं आम्ही या ठिकाणी नमूद करतो। खरं तर आंब्याला हेक्टरी 5 लाख रुपये आणि काजूला हेक्टरी 3 लाख रुपये ही सर्वसामान्य मागणी आत्तापर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या एकदाही कुठल्याही शेतकऱ्याने कधीच आम्ही शासनाकडे नुकसान भरपाई किंवा कर्जमाफी आम्ही कधीच ओरडून मागितले नाही, टाळं फोडून मागितले नाही। पण सध्याची परिस्थिती जी आहे ती परिस्थिती बघता शासनाचा पण जो काय सर्वे झाला, जे सर्वेक्षण झालं त्यात 95% नुकसान भरपाई नुकसान झालंच आहे हे स्पष्ट दिसत असताना पण कुठेही शासनाने आमची दखल या अधिवेशन काळात घेतली नाही। आणि आम्ही जो काही मेळावा त्या दिवशी राजू शेट्टींच्या माध्यमातून देवगड तालुक्यात घेतला होता त्या मेळाव्यातच आम्ही 20 दिवसाची मुदत शासनाला दिली होती की त्या मुदतीत आपण आम्हाला योग्य तो न्याय द्या, तो न्याय नाही दिलात तर आम्ही आमचा मोर्चा काढू आणि त्यानंतरची जी काय भूमिका असेल त्या आम्ही आमची स्पष्ट करू। परंतु आम्हाला हवा तसा न्याय या ठिकाणी मिळाला नाही आणि त्यामुळे आमच्या सगळ्या शेतकरी बांधव आमचे सगळे सिंधुदुर्गातले असू देत, रत्नागिरीतले असू देत हे निराश झालेले आहेत। आमच्या साध्या मागण्या आहेत की आम्हाला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, कर्जमाफी सरसकट मिळाली पाहिजे आणि आंबा आणि काजूला हमीभाव मिळाला पाहिजे। ह्या मागण्या असू नयेत का? ह्या माफक अपेक्षा आहेत ना। कधी आमच्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नाही पण आत्महत्येची वेळ आता आमच्या शेतकऱ्यांवर आली। ही आत्महत्या करण्याची वाट सरकार बघतंय का? खरं तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 500 कोटी AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यांना कुठेतरी शेती करता यावी म्हणून 500 कोटीचं पॅकेज त्या ठिकाणी किंवा अनुदान हे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळू शकतं, पण आंबा बागायतदारांना मिळू शकत नाही। 4-4.5 कोटी रुपये देऊन कुठल्या तरी एक बारामतीची संस्था आहे त्या संस्थेला आणून त्यांच्याकडनं काहीतरी तंत्रज्ञान घेऊन ते 4.5 कोटी जिल्हा नियोजनमधनं देऊन करताय, त्याचं स्वागत आहे, हे कुठेतरी चांगली आहे, सुरुवात आहे, मान्य आहे। परंतु आम्हाला आत्ता तातडीने मदतीची अपेक्षा सरकारकडनं आहे। आम्हाला हे जे तुम्ही काय पुढच्या उपाययोजना कराल, आम्हाला संशोधन केंद्र पाहिजे, ते संशोधन केंद्र करण्यासाठी तुम्ही मदत कराल, मान्य आहे। तुम्ही AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आम्हाला मदत कराल नंतर ती मान्य आहे। औषधाच्या बाबतीत नवीन संशोधन कराल हेही मान्य आहे, पण सध्या आमच्या शेतकऱ्यांची एक माफक अपेक्षा आहे।